नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शुभ्रकाची गोष्ट सांगते. तुम्हाला माहीत आहे का शुभ्रक हा कोण होता ते? तुम्हाला शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा माहिती असेल, तुम्हाला महाराणा प्रताप सिंगांचा चेतक माहिती असेल. चेतक हा घोडा होता, पण तुम्हाला शुभ्रक कदाचित माहीत नसेल. ते आपल्यापर्यंत आलंच नाही. म्हणून आज मी तुम्हाला शुभ्रकाची गोष्ट सांगते. शुभ्रक हा राजपुतानांच्या राजकुंवरचा म्हणजे राजकुमाराचा घोडा होता. त्याच्या घोड्याचं नाव शुभ्रक असं होतं. तर पूर्वी तर लढाया सारख्याच होत होत्या. आपला भारत हा सुजलाम सुफलाम होता हे सगळ्यांना माहिती होतं. आणि म्हणून सगळेजण आपल्या भारतावर चढाई करायचे. त्यांना सगळ्यांना आपला भारत पाहिजे होता. सोने की चिडिया बोलायचे ना, तर तेवढ्यासाठी त्यांना सगळ्यांना आपला भारत हवा होता. सगळेजण बाहेरून यायचे आणि आपल्यावर हल्ले करायचे. तर असं राजपुतानावर कुतुबुद्दीन ऐबक नावाच्या एका मुघलांनी यवनांनी स्वारी केली. आणि त्या चढाईमध्ये त्यांनी काय केलं, त्या राजपुतानाच्या राजाला ठार मारलं. राजाला ठार मारलं आणि राजाचा जो मुलगा म्हणजे राजकुमार त्याला त्यांनी कैद केलं आणि कैदी बनवून आपल्याकडे तो घेऊन गेला. आता कैदी बनवून गेला तर त्या लढाई चालू होती, तर तो राजकुमार त्याच्या घोड्यावरच होता ना, तो त्याचा घोडा शुभ्रक, तर त्या शुभ्रकासह तो त्याला घेऊन गेला. आणि लढाई जिंकले की हे लोक सगळी लूट करायचे. हत्ती घोडे जे काही दुसऱ्या पार्टीचं असेल ते सगळं घेऊन जायचे. सोनं चांदी जेवढं हाताला मिळेल तेवढं लुटून घेऊन जायचे. तर तसं त्या राजकुमाराला त्याच्या घोड्यासकट यांनी आपल्याकडे घेऊन गेले. दिल्ली साईडला कुठे जो कुतुबुद्दीन ऐबक होता तिथे तो घेऊन गेला. तिथे घेऊन गेला. आता आपल्याला कोणी पळवलं, किडनॅप केलं, तर आपण पण त्यांच्यातून सुटायचा प्रयत्न करू ना. तसं त्या राजकुमाराला तिकडे त्यांनी पकडून नेलं. तर तो पण मनात असं हे होतं की मी कसा सुटू इथे, कसा सुटीन, म्हणून तो सुटायचा प्रयत्न करत होता. आणि एक दिवस त्या राजकुमाराने तिकडनं पळून जायचा प्रयत्न केला, पण त्याचं बिचाराचं दुर्दैव आड आलं आणि तो पकडला गेला त्यांच्यात. परत पकडला गेला. मग ते कुतुबुद्दीन ऐबकाला कळवलंच त्याच्या लोकांनी की ह्यानी पळून जायचा प्रयत्न केला. मग त्या कुतुबुद्दीन ऐबकाचं डोकं अजूनच फिरलं. पळून जातो म्हणजे काय? मुळात ती दुष्ट लोक, त्याला राग आला. त्यांनी सांगितलं हा पळून जातो म्हणजे काय, याचं सर कलम करायचे. तेव्हा सर कलम करायचे, एवढ्या लढाया व्हायच्या त्या. तर त्या कुतुबुद्दीन ऐबकाने सांगितलं याचं सर कलम करा आणि त्याच्याबरोबर खेळा. म्हणजे समोरच्याचा अपमान करायचा तो किती करायचा, असे हे लोक करायचे. फार दुष्टतेने वागले आपल्या भारतीयांशी. त्याने असा फरमान दिलं की ह्याचा सर कलम करा आणि त्यांनी खेळा म्हणून. ते पोलो खेळतात ना तसं, ते उडवून अगदी तलवारीवर वगैरे असं करा. त्यांनी फरमान सोडलं आणि दिवस ठरला की ह्याचं सर कधी कलम करायचं. आणि कुतुबुद्दीन ऐबकाने त्या राजकुमाराचा घोडा आपल्या ताब्यात घेतला. तो त्या शुभ्रकावर बसला आणि ज्या दिवशी सर कलम करायचा त्या दिवशी त्याला कैदेत ठेवलं होतं ना. मग त्याचे सैन्य, त्याचे सैनिक त्या राजकुमाराला घेऊन आले तिथे की आता ह्याचा आपण सर कलम करायचं म्हणून. त्याला घेऊन आले. तर ह्या शुभ्रकाच्या पाठीवर कोण बसला होता? कुतुबुद्दीन ऐबक. आणि समोरून त्याचे सैन्य त्या राजकुमाराला घेऊन आले. त्या घोड्यानी बघितलं, अरे समोर आपला मालक. मालक बघितल्याबरोबर तो जो असा आणि आपल्या पाठीवर कोण म्हणजे कोणतरी दुसरं आहे ह्याची त्याला जाणीव झाली. तो घोडा एवढा पिसाळला ना, त्याने किक असा ते घोडे करतात ना तसा आवाज केला, पाठ हलवली आणि स्वतःच्या पाठीवर बसलेल्या कुतुबुद्दीन ऐबकाला पाडलं आणि त्याच्या छातीवर आणि डोक्यावर एवढ्या अशा टापांनी प्रहार केला ना, लत्ता प्रहार केला. त्यांनी टापांनी मारून त्याला तिथल्या तिथे ऑन दी स्पॉट खलास केला. आणि ते बघून आजूबाजूचे सैनिक पण एकदम बावचळले की हे झालं काय, त्यांचा तर राजाच मेला ना. राजा मेला म्हणताना त्यांचा पण धीर सुटला. आता करायचं काय? पण तेवढ्यात त्या गडबडीमध्ये तो मेला आहे त्या घोड्याला कळल्यावर तो जाऊन आपल्या मालकाच्या बाजूला उभा राहिला. तसा त्या राजकुमाराने टणकन उडी मारली आणि घोड्यावर बसला. तिथून तो घोडा जो धावत सुटला. धावतोय 3 दिवस ना अन्न ना पाणी ना चारा त्यांनी काही घेतलं नाही. ना दिवस बघितली ना रात्र. तिथून तो घोडा जो धावत सुटला बघा. त्याने दिवस बघितले नाही, रात्र बघितलं नाही. प्राणी पण किती हुशार तो, की त्याला रस्ता पण बरोबर लक्षात राहिला. रात्रंदिवस धावला आणि तो राजपुतानाला आला. आणि तिथे तो आपल्या
त्यांच्या राजवाड्यासमोर आला आणि मग तिथे तो स्तब्ध झाला. एकदम स्टॅच्यूसारखाच उभा राहिला. राजवाड्यासमोर उभा राहिल्यावर तो राजपुत्र त्याच्यावरनं उतरला आणि त्याने त्याच्या डोक्यावरचं थपथपवलं. त्याने थपथपवलं त्याबरोबर तो घोडा तिथे कोसळला. गतप्राण झाला बाळांनो. तेव्हा त्यांनी आपला प्राण सोडला. म्हणजे घोडे पण किती इमानदार होते बघा, आपल्या मालकाशी किती वफादार होते. असा हा शुभ्रक घोडा होता की त्याने आपल्या मालकाला त्यांच्या हातात राहून दिलं नाही किंवा त्यांच्या हातून मरून दिलं नाही. त्याने त्या ऐबकाला, कुतुबुद्दीन ऐबकाला ठार मारला. आम्हाला इतिहासात सांगितलं की कुतुबुद्दीन ऐबक घोड्यावरून पडून मेला. पण कुतुबुद्दीन ऐबक पण एक लढवय्या होता. त्याला घोडेस्वारी माहिती होती. नुसता घोड्यावरून तो कसा पडून पडून मरेल? तर तो नुसता घोड्यावरून पडून मेला नाही. तर त्याला आपल्या राजपुत्रांच्या राजकुवरच्या शुभ्रक नावाच्या घोड्याने असं ठार मारलेलं आहे. असा हा आपला शुभ्रक होता. बाळांनो, आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.